नमस्कार मित्रांनो, आज शुक्रवार आहे, गुरुवार आहे आणि मी आईबरोबर आज शिमग्यासाठी आणि येणाऱ्या महाशिवरात्रीसाठी आठवड्याचा बाजार भरण्यासाठी आम्ही आठवड्याच्या बाजाराला लावलो. आमच्या इथे आठवड्याचा बाजार मार्गतामाणे गाव आहे, तिकडे भरतो. तर पाहूया आता तिकडे गेलो काय काय नवीन भेटतं ते. मित्रांनो, मी बाजारामध्ये आलो आहे. आईने तिचा महिन्याचा बाजार ह्या दुकानातनं भरला. दुकानाचं नाव आहे दत्तकृपा. म्हणजे इथे मार्केटमधलं मार्गतमानच्या बाजारामधलं सगळ्यात फेमस दुकान आहे. आता रिन्युएट झालं आहे, त्यामुळे ते अरेंजमेंट आणि अजून काम थोडं बाकी आहे, म्हणून तुम्हाला इथे त्यांचा बॅनर नाही दिसत आहे. तर लवकरच तुम्हाला इथं नवीन रूप पाहायला भेटेल. आणि ह्या दुकानाच्या आजूबाजूला इकडे आठवड्याचा पूर्ण बाजार भरतो. जर तुम्ही गुरुवार सोडून कधी आलात तर इथे तुमची रिक्षा इथपर्यंत पार्क होते. मी आज पहिल्यांदाच ह्या बाजारामध्ये आलो. इथे सुकी मच्छी, मसाल्याचे संपूर्ण पदार्थ, सुकं खोबरं, छोट्या मोठ्या गोष्टींपासून संपूर्ण तुम्हाला या भागामध्ये संपूर्ण भाजीपाला सगळा आठवडा, हा फक्त आठवड्याचा बाजार आहे. गुरुवारी इकडे बोलो इकडे ही संपूर्ण सुकी मच्छी इथे विकायला ठेवली. या फक्त दर गुरुवारी आठवड्याला ती छोटी मोठी दुकानं इथे सजवली जातात. अजून इथे पुष्कळ पुढे पण आहे. हे मार्केट स्पेशली करून सुक्या मच्छीसाठी खूप फेमस आहे. मित्रांनो, मगाशी मी ह्या दुकानामध्ये आलो होतो. आईने संपूर्ण महिन्याचा किराणा बाजार ह्या दुकानातून भरला. इथे सगळे गरम मसाले या साईडला ठेवले. ह्या साईडला सगळे भाजी, कांदे, टोमॅटो यांची छोटी छोटी दुकान आहे. आणि अजून आता मार्केट हे स्वस्त इथपर्यंत पूर्ण आहे. इथे सुक्या मच्छीचं दुकान आहे. आईने मी यायच्या आधी सुकी मच्छी इकडनंच घेतली होती. पाहू शकता इथे दोन प्रकारचे कोली, मोठा काड, हे जे सुकी मच्छी आहे. ह्या साईडला हे काही मच्छीचे तुकडे आहेत. हे कुठल्या मच्छीचे? सुरमईचे आहेत.
आणि बांगडा दिसतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. मला काही जास्त आयडिया नाही. आईने आता थोड्या वेळापूर्वी खरेदी केली ती मे बी ह्याच दुकानातनं केली असेल. खास करून हा बाजार सुक्या मच्छीसाठी खूप फेमस आहे. तर दर गुरुवारी आठवड्याला संध्याकाळच्या आसपास हा मार्केट भरतं. तर तुम्ही आजूबाजूच्या गावामधले असाल तर नक्कीच या भागामध्ये येऊन तुम्ही सुक्या मच्छीसाठी तरी हा खूप फेमस आहे. तर येऊन तुम्ही सुकी मच्छी इकडनं खरेदी करू शकता. त्याला निघायच्या आधी मी तुम्हाला पूर्ण एकदा दाखवतो. नाव काय तुमचं? यांच्या शॉपचं नाव आहे वैभव चिपळूणकर. तर तुम्ही इथे येऊन तुम्हाला हवी त्याप्रमाणे तुम्ही सुकी मच्छी इथनं घेऊ शकता. मित्रांनो मी आता हम रस्त्यावरती आलो आहे. हा चिपळूण ग्वागरला जाणारा मेन रस्ता आहे. या रस्त्याच्या बाहेर पण तुम्हाला मार्केट पाहायला भेटेल. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ची दुकान आहे. मे बी रेग्युलर असू शकतील, मला काय अंदाज नाही. पण या दिवसामध्ये तुम्हाला गुरुवारच्या येथे चांगल्या प्रकारे मार्केट पाहायला भेटेल. तर ह्याच्याची तुम्हाला हा गुरुवारचा बाजार असतो आणि तुम्हाला बल्कमध्ये इथे भाज्या भेटेल, रिटेलमध्ये पण भेटेल. आणि मे बी शनिवारी तुम्हाला इथं बाजार इकडे या रस्त्यावरती तुम्हाला सुकी मच्छी पण पाहायला भेटेल. सगळं मिक्स बाजार आहे. फळांपासून पालेभाज्या, सुकी मच्छी हे ह्या इथे तुम्हाला पाहायला भेटते. काही फिक्स दुकान आहेत, जसं यांचं हे व्यवस्थित त्यांनी बांधलेलं दुकान आहे. तर काही अशी फक्त गुरुवारची येणारी दुकान आहेत. मग अशी मी ह्या गल्लीतूनच आतमध्ये आलो होते. संपूर्ण गर्दी आहे. मित्रांनो ही आमची रिक्षा आहे, ज्याच्यात आता संपूर्ण बाजार भरून घेतला आहे आणि आता ते पूर्ण शिमग्याची शॉपिंग पण झाले. संपूर्ण बाजार भरला आहे आणि मी आता घराकडे निघालो. पाहू शकता वीरेंद्र शिर्के ज्यांची रिक्षा आहे, आई आहे, मनीषा आहे बसले आणि या बाजूला सगळं सामान आम्ही जे पण आठवड्याचा बाजार आहे भरला. त्याला आता पुढे जाऊन मेडिकल स्टोअरमध्ये काही औषधं घ्यायचं पुढे भेटू. नमस्कार मित्रांनो, आता मी मसाल्याच्या गिरणीवरती आलो आणि जायच्या आधी इथे आम्ही हळद दळायला दिली होती. तर ते आता हळद कलेक्ट करायला इकडे आलो. ही आहे मसाल्याची गिरण आणि ऑलरेडी आता मी आमची हळद दळलेली ते आता कलेक्ट करतो. हां, ह्या साईडला हळद, मसाले आणि इकडे पिठाच्या पण गिरण्या आहेत. आणि हे आहेत गिरणीचे मालक. ही आहे नमस्कार म्हणतो, ही आहे लांजे यांची मार्गतामण गावामधली पिठाची आणि मसाल्याची गिरण. तर आम्ही आमचे जे पण मसाले असतात त्या इथेच येतो. मिरची, हळद काय असेल तर. चला आता दळून झाली आहे, ते आम्ही आता निघालो. नमस्कार मित्रांनो, मी आता
शिवेली फाट्यावरती आहे. आईने आत्ताच मेडिकलमधनं जे तिथं काय औषधं होती तिकडनं घेतले. आणि हा आहे शिवेली फाटा. हा रस्ता ह्या साईडला वॉगरकडे जातो, सॉरी हा रस्ता चिपळूणकडे जातो. आणि इथनं राईटचाच घेऊन शिवेली फाटा, बोरगाव, वाघिवरे ह्या साईडला जातो. आणि हा समोर गोवागडकडे. तर आता आम्ही आठवड्याचा बाजार ह्या साईडने भरून घेतला. चला मित्रांनो, पुढे आणखीन तुम्हाला आता येताना घाई होती म्हणून काही आजूबाजूच्या गावांबद्दल सांगता आलं नाही. तर पुढच्या भागामध्ये तुम्हाला गावाबद्दल सगळी माहिती. जर ह्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल, मी पण ह्या चॅनलवरती आठवड्याचा बाजार पहिल्यांदाच शूट करण्याचा प्रयत्न केला आहे. तर सर्वांनी पहा आणि लाईक शेअर नक्की करा. तर आता 2 मिनटात आम्ही आता गावाकडे पुन्हा निघालो. तर इथनाच आम्ही आता निघू. पुढे तुम्हाला सर्व काही डिटेल्समध्ये देतो. तर मित्रांनो, आता आमचा बाजार संपूर्ण भरून झाला आहे. औषधं जी पण काय ती सगळे. आता मी गावाकडे निघालो. कुठे गाड्याचा राहिला. तर चला आता मी तुम्हाला रस्त्यामधनं गावाकडे असताना आजूबाजूच्या गावांची पण माहिती दे. आपल्याला वीरेंद्र शेट्टीच मदत करतील. चला मित्रांनो, आता मी शिवेली फाट्यावरनं आता शिवेलीकडे निघालो आहे. तर आता पुढे आपल्याला वीरेंद्र सगळं गाईड करेल कुठल्या कुठल्या गावांमध्ये आपण येतो आहोत ते. मित्रांनो, आमच्या गावातलं एक नवीन प्रोफेशनल रिसॉर्ट इकडे ओपन झालं आहे. नाव आहे खातूवाडा. तर एखाद्या वेळेला टाईम भेटला तर मी तुम्हाला आतमधलं पण चित्रीकरण बनवण्याचा प्रयत्न करेन. पण ह्याच रूटवरती आहे. तुम्ही शिवेलीकडे यायला टर्न घेतला का माझ्या नाने 100-150 फुटावरतीच असेल, जास्त पण अंतर नाही आहे. 2 मिनटात तुम्ही इकडनं फाट्यावरनं आतमध्ये राईट हँड साईडला आहे. सुंदर गावाकडे आता संध्याकाळचं वातावरण आहे. सिनरी पण बघा दोन्ही बाजूला मस्त निलगिरीचे वाटेल झाड आहे. मला बघायचं आहे. आकेश म्हणून आहे, त्याची झाडं आहे. तर असे खूप सारे सुंदर स्पॉट या भागावरती तुम्हाला वेगवेगळे आता गावं बनतात. मित्रांनो, हे समोर जे मंदिर दिसत आहे ते कौंडर गावातलं दत्त मंदिर आहे. शिवेलीकडे तुम्ही यायला निघाल तर या मंदिराचं पहिल्यांदा तुम्हाला दर्शन घ्यायचं. नंतर तिथंच पुढे 2 मिनटावरती लेफ्ट हँड साईडला तिची शाळा आहे. तर मराठी शाळा आहे. तर इकडे तुम्हाला पाहायला भेटेल. ही त्याचं समोर शाळा आहे. संध्याकाळचं वातावरण खूप सुंदर असतं इकडे. आणि ही पाहते ही समोर शाळा आहे. ही कौंडरची शाळा. तुम्ही इथे पाहू शकता जिल्हा परिषदेची प्राथमिक आदर्श मराठी शाळा इकडे आहे. तर या रस्त्यावरती जी पण महत्त्वाची गावं किंवा काही लँडमार्क्स आहेत ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देईन. मग जेणेकरून कोण मित्र माझ्या गावाकडे येत असतील तर तुम्हाला त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होईल. मित्रांनो, आहे आता माझ्या गावाकडे यायच्या आधी वाघिवरे, बोरगाव या साईडला जाणारं मंदिर.
समोर तुम्हाला दत्त मंदिरही पाहायला भेटेल. मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये बॅटरी शेवटच्या क्षणामध्ये कधी संपली समजलंच नाही. जो तुम्हाला महत्त्वाचा जो टर्न सांगायचा होता, एक गोंधळी गावाकडे जातो आणि चिवेली गावाकडे, तो त्या लँडमार्कवरती तिथे एक चांगल्या प्रकारे स्तंभ बनवलेला आहे. तर तिथनं तुम्ही लेफ्ट घेऊन माझ्या गावाकडे येऊ शकता. तो बॅटरी संपल्यामुळे मला काय शूट करता आला नाही, त्याबद्दल सॉरी. तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की करा. काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ या टाईपचे म्हणजे तुम्हाला आठवड्याचे बाजाराचे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक करून मला सांगा. म्हणजे नेक्स्ट टायमाला मी या प्रकारचे व्हिडिओ आवडीने तुमच्यासाठी बनवेन. पुढे काय असेल तर मी तुम्हाला कळवेनच. सध्या व्हिडिओ इथे संपवतो. नमस्कार.